रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढण्यात आली होती. कारण नसताना मुख्य आरोपी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण बाबासो पाटील, अनिल बाबासो पाटील, सचिन अहरदास पाटील सुरगोंडा, अनिकेत बाबासाहेब चौगले, अभय श्रीकांत चौगले, भरतेश्वर जिनेश्वर भोकरे, अभिजित अनिल चौगले नाराप्पा, शमोशरण नाभा भोकरे, अक्षय चंद्रकांत चौगले, अनिकेत अशोक चौगले, संतोष नाभा भोकरे, गोमटेश भरत उपाध्ये, आनंदा राजू मगदूम या सर्वांनी संगनमत करून 200 ते 300 जैन समाजातील मुलांना सोबत घेऊन आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी बौद्ध समाजावर हल्ला केला व आंबेडकर चौकात उभा असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा डिजिटल बोर्ड फाडला. सर्व चित्रीकरण कुंभोज बीट अंमलदार सदानंद पाटील आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करीत असताना बीट अंमलदार पाटील यांना जैन समाजातील मुलांनी धक्काबुक्की केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा डिजिटल बोर्ड फाडल्यामुळे बौद्ध समाज पेटून उठला. लगेच त्यांनी 112 वरती कॉल केला. तात्काळ पोलीस गाडी आणि सोबत पोलीस निरीक्षक शरद मेमाने, उपनिरीक्षक विनोद पिलाने, उपनिरीक्षक नानासाहेब पवार आले. त्यांनी जैन समाजातील मुलांना पळवून लावले. पोलीस निरीक्षक मेमाने म्हणाले, ज्यांना तक्रार द्यायची आहे त्यांनी पोलीस स्टेशनला यावे. तेव्हा माजी सरपंच किरण नामे म्हणाले, माझा समाज जो निर्णय घेईल तशी तक्रार आपण दाखल करून घ्यावी. बौद्ध समाज मंदिरात बैठक झाली. त्या बैठकीत वरील सर्व आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा नोंद करायचा असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. रात्री 12 वाजता बौद्ध समाजातील महिला, पुरुष, तरुण मुलांनी हातकणंगले पोलीस स्टेशन गाठले. रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत गुन्हा नोंद करण्याचे कामकाज सुरू होते. गुन्हा नोंद केल्यानंतर पोलीस निरीक्षक मेमाने म्हणाले, आपण सर्वजण घरी जा. तेव्हा संतप्त बौद्ध समाज म्हणाला, वरील आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही व मोठमोठ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा सुरू झाल्या. मेमाने यांनी उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांना माहिती दिली. अमोल ठाकूर यांच्या आदेशानुसार अनिल बाबासो पाटील, अनिकेत बाबासो चौगले यांना तात्काळ अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. पण मुख्य आरोपी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण बाबासो पाटील कुंभोजमधून फरार झाला आहे असे पोलिसांनी बौद्ध समाजातील महिलांना सांगितले. तेव्हा बौद्ध समाजातील महिला म्हणाल्या, पोलीस यंत्रणेवर आमचा विश्वास आहे. तेव्हा शरद मेमाने म्हणाले, कायदा सर्वांना सारखाच आहे. वरील सर्व आरोपी अटक होतील, काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा असा शब्द मेमाने यांनी संतप्त बौद्ध समाजातील महिलांना दिल्यानंतर बौद्ध समाजातील महिला, पुरुष, तरुण मुले निघून गेली. पत्रकार सागर जमने, कुंभोज. बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिबाद ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज दो, आवाज दो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पोलीस प्रशासनात का, पोलीस प्रशासनात का हल्ला करण्याला अटक, जमाव करण्याला अटक, बाबासाहेबांची विठ्ठल करण्याला अटक. तर आरोपी तिकडे झोपलाय कुशाल आणि आमच्या बायका इथं आणि आम्ही सगळी इथं. कायद्याचं उल्लंघन करणार नाही, फक्त त्यांना अटक व्हावी आणि त्यांना इथं आणावं आमची इच्छा. कायदा हा कायद्याने वापरा. सगळा कार्यक्रम शांततेत केला आम्ही. आणा बघू कायद्याचा दाग दाखवा, त्याला एकदा कायद्याचा दाग दाखवा. एवढीच फक्त त्याला आता बोलवून घ्या, त्याला आता बोलवून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.